श्रोतेहो नमस्कार. जिज्ञासा या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. रोजच्या जीवनातील आपल्याला आवश्यक असणारं, आपल्याला बरं करणारं म्हणजे औषध आणि या औषधाचं विज्ञान आपल्याला आज माहीत करून घ्यायचं आहे. यासाठी आज आपल्यासोबत आहे डॉक्टर सुनील कुमार बोथरा, प्रभारी प्राचार्य, शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय, रत्नागिरी. त्यांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार, धन्यवाद. सर, जे औषध म्हणतो ते नेमकं औषध काय असतं? औषधचं जर तांत्रिक डेफिनेशन किंवा त्याची व्याख्या जर कोणी करायची झाली तर शरीरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी, मग ते एखाद्या आजाराचा उपचार म्हणून असेल किंवा कुठल्याही गोष्टीचं आपल्याला डायग्नोसिस करायचं असेल, या सगळ्या गोष्टीकरता जे उपयोगी ठरतं त्याला व्याख्येच्या प्रमाणात औषध असं म्हटलं जातं. सर, हे जे औषध आहे ते आपल्याला रोगापासून बरं करतं किंवा एखाद्या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी उपयोगी पडतं. तर हे औषध याचं विज्ञान नेमकं काय आहे? याचं विज्ञान असं आहे की औषध हे वेगवेगळ्या स्रोतापासून बनतं. मग ते नैसर्गिक स्रोत असेल किंवा आता बरेचसे आपले जे येत आहेत ते रसायनांपासून बनत आहेत. आणि त्याची नवीन पिढी जी आता तयार होते ती आता जैवतंत्रज्ञानाने बनत आहे. जैवतंत्रज्ञानामुळे जे बनणारी औषधं आहेत ती शरीरातील जे घटकं आहेत त्यांच्या अत्यंत जवळची आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची उपयुक्तता अजून जास्त आहे आणि त्यांना जे साईड इफेक्ट ज्याला म्हणतो ते कमीत कमी असण्याची शक्यता आहे. म्हणून आता त्याची खूप जोरात प्रगती होत आहे. वेगळ्या वेगळ्या शास्त्रांचं, मग इंजिनिअरिंग असेल, कम्प्युटर सायन्स असेल, या सगळ्यांचा उपयोग आणि बायोटेक्नॉलॉजी या सगळ्या विविध शास्त्रांचा उपयोग करून आता नवीन नवीन औषधं त्याप्रमाणे बनत आहेत. सर, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे वर्गीकरण सांगितलं. हे नेमकं वर्गीकरण कशा प्रकारे आहे औषधांचं? तर औषध वर्गीकरण जे आहे ते वेगळ्या वेगळ्या प्रकारात केलं जातं. म्हणजे एक वर्गीकरण आहे त्यांचे स्रोत काय आहेत ते. त्यांचा स्रोत समजा नैसर्गिक असेल तर नैसर्गिक पदार्थांपासून आहेत. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये डिजिटॅलिस नावाचं आहे. नंतर बरेचसे जे मी सांगितलं रसायनं आहेत. नंतर खनिजापासून बनलेले आहेत. नंतर जैविक जे आहेत त्याच्यापासून बनलेले आहेत. उदाहरणार्थ बरेचसे विटॅमिन आहेत, हे विविध जैविक याच्या घटकांपासून बनलेले आहेत. आणि आता जे इन्शुलिन आहे ते इन्शुलिन हे आधी बैलाच्या किंवा इतर प्राण्यांच्या, डुकराच्या प्राण्यातून बनवलं जात होतं. नंतर आता जे नवीन मात्र जे आहे तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान ज्याला बायोटेक्नॉलॉजी म्हणतो, त्या बायोटेक्नॉलॉजीमध्ये आता हे बरेच सारे जे जैवतज्ञानापासून होतं ते त्यांना आता बॅक्टेरियापासून करून त्यांना एक नवीन प्रकारचे तंत्रज्ञान वापरून आणि हे सगळे तयार होत आहेत आता. आणि प्रतिजैविक जी होती ती बॅक्टेरियापासून येत होती. तर बरोबर. या सगळ्या विविध प्रकारचे त्याचे स्रोत आहेत आणि त्या वेगवेगळ्या स्रोतापासून वेगळे औषधं वेगवेगळ्या कारणास्तव वापरली जाते. म्हणजे हे एक पहिल्या प्रकारचं आपल्याला वर्गीकरण झालं. दुसरं वर्गीकरण ते कुठल्या कामासाठी वापरले जातात त्याच्यावरनं एक वर्गीकरण होऊ शकतं की ते उपचारासाठी वापरले जातात किंवा एखाद्या याचे प्रतिबंधक म्हणून वापरले जातात, लसी वगैरे सारखे, हं. किंवा एखाद्या गोष्टीचं जे तुटवडा असेल, म्हणजे उदाहरणार्थ व्हिटॅमिन कमी आहेत शरीरामध्ये किंवा शरीरामध्ये काही घटक कमी झालेत तर त्याची आपण पूर्ती केली, तो एक भाग होतो. त्याच्यानंतर वेगळे जे आहेत की एखाद्या याला आपल्याला डायग्नोसिस करायला म्हणून वापरले जातात. तर असे प्रकार आहे वर्गीकरणाचा की त्यांची उपयुक्तता काय काय आहे बरोबर. त्या पद्धतीने त्यांचे आपल्याला वर्गीकरण करता येतं. त्याच्यानंतर तिसरे वर्गीकरण आहे की कुठल्या सिच्युएशनमध्ये, कुठल्या कंडिशनमध्ये वापरलं जातं की ते इमिजिएट ताबडतोब वापरण्यासारखं आहे किंवा लाँग टाईम आयुष्यभर वापरल्या जाणार आहे. तर असे भरपूर प्रकारचे त्याचे वर्गीकरण आहेत. हं. आणि ते प्रत्येक वर्गीकरण हे त्यांना त्या औषधाबद्दलची माहिती व्यवस्थितपणे मिळावी या दृष्टीने केले गेलेले आहेत. सर, आपण काही बघतो की या वर्गीकरणामध्येच आम्ही बघत असणाऱ्या गोष्टी म्हणजे लिक्विड स्वरूपात आहेत, काही गोळीच्या स्वरूपात आहेत, काही बारीक गोळीच्या स्वरूपात हो, आहेत, काही हो. इंजेक्शनच्या स्वरूपात आहेत. म्हणजे हे वर्गीकरण जे आहे ते कशापर्यंत आणि कशा पद्धतीमुळे ते आपल्याला उपयुक्त पडतं? अतिशय सुंदर प्रश्न आहे आपला हा. हे काय होतं, जे काही औषधं बनतं ते औषध हे शुद्ध प्रमाणात असतं. ते शुद्ध प्रमाणात जे औषध आहे ते घेणं अत्यंत दुष्कर असतं. कारण काहींची चव अतिशय खराब असेल, काहींमुळे थोडासा त्रास होण्याची शक्यता असेल आपण जर शुद्ध स्वरूपात घेतलं तर.
तर आपल्याकडे मग त्याचं एक नवीन शास्त्र आमच्याकडे निर्माण झालं, ज्याला आम्ही औषध निर्माण म्हणतो. आमच्या इंग्रजीत त्याला फार्मास्युटिक्स हा शब्द आहे. आणि ह्या सगळ्यांचं जे एक आहे, एक मिश्रण वेगळं तयार करून त्याला आम्ही फॉर्म्युलेशन हा शब्द वापरतो. तर आम्ही फॉर्म्युलेशन करण्यामागचे आमचे हेतू काय, की ते प्रत्येकाला घेणं सोपं जावं. उदाहरणार्थ ती पावडर जी आहे, समजा शुद्ध स्वरूपातली पावडर आहे, तर ती प्रत्येक वेळेस मोजून घेणं हे कोणाला शक्य होणार नाही. पण त्या गोळीमध्ये, टॅबलेटमध्ये ती बरोबर 200 ग्रॅम किंवा 200 मिलीग्रॅम किंवा 500 मिलीग्रॅम किंवा 50 मिलीग्रॅम, आता काही काही जी औषधं आहेत एवढी तीव्र आहेत की त्यांची हे आहे डोस आहे तो फक्त 5 मिलीग्रॅम किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा कमी आहे. मग एवढं तुम्ही कोण कसं मोजून घेणार? म्हणून मग हे टॅबलेट वगैरे जे आहेत ते त्या पद्धतीने मदत करते. मग प्रत्येकाला प्रत्येक प्रकारचं असं जे स्वरूप आहे, फॉर्म्युलेशन आहे, त्या प्रत्येकाला एक आपापली वैशिष्ट्य आहेत. उदाहरणार्थ टॅबलेट आहेत, ते घ्यायला सोपी जाते, ती कधीही माणूस घेऊ शकतो. आपल्याकडे ते स्टोअर करून ठेवू शकतो, त्याला व्यवस्थित बंद केलेलं असतं. कॅप्सूल जे आहेत त्याच्यामध्ये शक्यतो अशी घटकं वापरली जातात की जी घटकं डायरेक्ट तुम्हाला त्रास देऊ शकतात. ती हळूहळू पोटात गेल्यानंतर ती कॅप्सूल विरघळते आणि मग ते घटक पोटात बाहेर निघतात. नंतर इंजेक्शन्स जी आहेत ती आपल्याला ताबडतोब, कारण जे आपण गोळ्या वगैरे घेतो किंवा कॅप्सूल घेतो, तर तोंडाद्वारे आपण जे घेतो ती आधी पोटात जाऊन विरघळली पाहिजे, मग पोटातून त्याचं रक्तात त्याचं आलं पाहिजे प्रमाण. मात्र त्याला कदाचित उशीर लागतो किंवा कधी कधी ते पूर्ण होत नाही त्या बरोबर. प्रकारच्या याच्यामध्ये. म्हणजे अत्यंत तातडीने त्याचा जर इफेक्ट व्हावा असं आपल्याला वाटत असेल तर मग त्याला आपल्याला इंजेक्शन फॉर्ममध्ये देणं आवश्यक असेल. सर, आता आपण सांगत असताना मला प्रश्न पडला, की आपण औषधाचे प्रकार सांगितले, औषधाच्या कशा कशा पद्धतीनं आपण वर्गीकरण आहे. म्हणजे आम्ही खाताना पण त्याचा वर्गीकरणाचा फायदा होत असतो. हो हो, निश्चितपणे. पण सर, आता आज प्रत्येक कुटुंबात असेल, प्रत्येक परिवारात असेल, तर एक अशी समस्या निर्माण झाली, की आम्ही दिसल्या गोळ्या, की आम्ही न प्रिस्क्राईब करता किंवा कुणी न सांगता फक्त डोकं दुखतंय म्हणून आम्ही जाऊन गोळी घेतो आणि ते डायरेक्ट खातो. ते कितपत योग्य आहे? ते अजिबात योग्य नाही. ते अजिबात का योग्य नाही? कारण डोकेदुखी जी आहे ती कमीत कमी 50 कारणांमुळे होते. आणि ती जी 50 कारणांमुळे होते, ज्याचं कारण जर तुम्हाला माहीत नसेल तर आपण गोळीने डोकेदुखी कदाचित थोडी कमी होईल, पण त्याच्या मागचं जर कारण आपण कमी करू नाही शकलो तर होईल असं की ते कारण वाढत जाईल. आणि कदाचित ते जर गंभीर दुर्धर असं असेल तर ते आपल्याला तेवढा वेळ मिळणार नाही. असे बरेचशी आहेत. उदाहरणार्थ ताप हे जो आहे तो आपल्याला ताप साधा वाटतो, पण बऱ्याचदा तापात बरीचशी कारणं असते. आता आपण कदाचित कोणी ऐकलं असेल, तापाचे सगळ्यांना माहीत असणारे प्रकार मी फक्त थोडक्यात सांगतो, की ताप मलेरियाने पण होतो, ताप टायफॉइडने पण होतो, ताप व्हायरल ज्याला आपण म्हणतो फ्ल्यूने पण होतो, ताप चिकनगुनियाने पण होतो, ताप जो आहे तो अजून वेगळ्या वेगळ्या व्हायरल याच्याने पण होतो. मग आपल्याला त्याचं जर निदान समजलं नाही तर नुसती तापाची गोळी जर आपण घेतली तर तो ताप कमी होईल, पण ते कारण जाणार नाही आणि ते जे इन्फेक्शन आहे ते वाढत जाईल आणि मग कदाचित त्याला पूर्ण ट्रीटमेंट करायला उशीर होऊ शकतो आणि ते जास्त अडचणीचं होऊ शकेल. म्हणजे सर, औषधं घेताना पण ती योग्य प्रमाणात आणि योग्य सल्ल्यानुसार घेतली पाहिजे. सल्ल्यानुसारच घेतली पाहिजे, योग्य प्रमाणातच घेतली पाहिजे. कारण जे तज्ज्ञ असतात ते तुमचं कारण समजू शकतात की हा जो ताप आहे हा नेमका काय कारणास्तव असेल, आणि त्यांना जेव्हा शंका असेल तर तेव्हा ते तुमच्या तशा तपासण्या करून घेतील की हा मलेरियाचा वाटतोय. त्यांना जे प्राथमिक लक्षणं आहेत, प्राथमिक लक्षणावरनं त्यांना लक्षात आलं की हा जो ताप आहे हे मलेरियाचा आहे किंवा तो डेंग्यूचा आहे किंवा तो चिकनगुनियाचा आहे, साधा फ्लूचा आहे, टायफॉईडचा आहे, ट्युबरक्युलोसिसचा आहे. आता हे प्रत्येकाची कारणं वेगळी आहेत. तर त्या प्रत्येक कारणासाठी जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत ते त्यांच्या अनुभवाने आणि त्यांना गरज वाटल्यास ते तशी तपासण्या करून त्याला कन्फर्म करून घेतील. त्यांना खात्री करून घेतील की निश्चित हा कशामुळे ताप आहे. आणि जर तसं कारण त्यांच्या लक्षात आलं तर बरोबर त्याच गोष्ट ट्रीटमेंट सुरू करतील. कारण ट्युबरक्युलोसिसची ट्रीटमेंट आहे किंवा जी टायफॉईडची ट्रीटमेंट आहे ती व्हायरलला चालत नाही, व्हायरलची ट्रीटमेंट आहे ती दुसऱ्या इन्फेक्शनला चालत नाही. त्याच्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली जी गरज आहे तीच ट्रीटमेंट घेणे आवश्यक आहे. सर, औषधांच्या बाबतीत आपण आता सल्ल्यानुसार घेणं तर गरजेचं आहेच, तुम्ही बोलला तसं. पण औषधांच्या बाबतीत काही गैरसमज आहेत. म्हणजे काही औषधं आपल्या शरीरावर परिणाम करतात, म्हणजे दुष्परिणाम करतात. असं ती लाँग टर्म घेऊ नयेत, ते थोड्या वेळातच घेऊन संपवावीत, किंवा काही औषधं आपल्याला घेण्यापासून टाळली जावीत, असं एक मानसिकता असते लोकांची. मग याबाबत तुम्ही काय सांगाल? पॅरासेल्सस नावाचे एक खूप मोठे याच्यातले तज्ज्ञ झाले जवळजवळ 1000 वर्षापूर्वी, आणि त्यांनी एक खूप सुंदर म्हटलं होतं की एव्हरी ड्रग इज अ पॉयझन ऑर एव्हरी पॉयझन कॅन बी अ ड्रग. ओनली थिंग इज की व्हॉट मॅटर्स इज द डोस अँड द टाईम. त्याचं किती प्रमाणात घेतलं,
कशा वेळेस घेतलं, कशा स्वरूपात घेतलं, हे खूप महत्त्वाचं आहे. तर प्रत्येक औषधाला हा ज्याला आपण साईड इफेक्ट शब्द वापरतो किंवा दुष्परिणाम म्हणतो, हे सगळे निश्चितपणे असतातच. आणि हे दुष्परिणाम माहीत असून सुद्धा हे जेव्हा आपल्याला औषधं दिली जातात, तर त्याला आमच्या शास्त्रीय भाषेत म्हणतात की रिस्क बेनिफिट रेशो किंवा बेनिफिट टू रिस्क रेशो थोडक्यात म्हणायचं तर. जर फायदा जास्त असेल आणि धोका कमी असेल, तर तो धोका पत्करून आपल्याला तो फायद्यासाठी करावा लागेल. तर बऱ्याचशा याच्यामध्ये ती आजारपण असेल, म्हणजे साधे डोकेदुखी असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला रिस्क कमीत कमी असली पाहिजे, कारण ती खूप साधा प्रॉब्लेम आहे. पण कॅन्सरसारखे जे जीवघेणे आजार आहेत, त्याच्यामध्ये जी ट्रीटमेंट आपल्याला द्यावी लागते, त्याच्यामध्ये दुष्परिणाम हे खूप जास्त असतात. पण इथं पेशंटच्या मृत्यूचा प्रश्न असतो. तर अशा स्वरूपामध्ये आपल्याला ते दुष्परिणामांचा धोका स्वीकारून आपल्याला ती औषधं घ्यायला पाहिजेत. तर बऱ्याचदा ही जेव्हा औषधं येतात, त्या औषधं येतानाच आपल्याला ह्या सगळ्या दुष्परिणामावर काम झालेलं असतं. त्या दुष्परिणामांचं बद्दल माहितीसुद्धा प्रत्येकाला दिली जाते. आणि अजून आता जागतिक स्तरावर एक मोठं काम सुरू आहे की ते दुष्परिणामांची यादी प्रत्येक याचं अजून जशी जशी माहीत होईल तशी तशी घेतली जात आहे. त्याला एक पूर्ण जगभरात एक प्रोग्राम म्हटलं जातं, त्याला म्हणतो फार्मॅको व्हिजिलन्स म्हणून. आणि फार्मॅको व्हिजिलन्सचा अर्थ असा आहे की फार्मॅको म्हणजे औषध आणि व्हिजिलन्स म्हणजे ज्याला आपण म्हणतो की देखरेख करणे किंवा निरीक्षण करणे. तर आपलं त्या औषधांवर एक निरीक्षण असं चालतं की त्या औषधांचे दुष्परिणाम जे जे आढळतील ते सगळे आपण एका ठिकाणी त्याची नोंद होते. आणि जर आपण बघितलं की भारत सरकारने देखील त्यांच्या त्या नोंदमधून काही दुष्परिणाम लगेच जाहीर करतात की दरवर्षी कमीत कमी असे 6 किंवा 7 गोष्टी असतात की ते दुष्परिणाम त्या भारत सरकारची जी दुष्परिणाम हे करणारी नोंद करणारी संस्था आहे, फार्मॅको व्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया म्हणून, तर ते आपला तो प्रोग्रामवरनं ते दुष्परिणाम सांगतात. पण थोडक्यात सांगायचं तर दुष्परिणाम हे जवळजवळ प्रत्येक औषधाला असतात. आणि जेव्हा डॉक्टर तुम्हाला तज्ज्ञ देतात त्यांना दुष्परिणाम असू शकतात याची माहिती असते. मात्र जे थोड्या वेळाकरता दिले जातात त्याच्यामुळे एवढे दुष्परिणाम समोर काही येत नाहीत. मात्र दुष्परिणाम कोणाला समोर दिसल्यास त्याने ताबडतोब आपल्या डॉक्टरांना किंवा फार्मसी जी आहे आपले फार्मासिस्टना सांगावं, कारण फार्मासिस्ट किंवा डॉक्टरांना देखील दुष्परिणाम नोंद करण्यासाठी ट्रेनिंग दिले जातात आजकाल. आणि सगळ्यांना हे सांगण्यात येतं की दुष्परिणामांची नोंद करा. जेव्हा असे काही दुष्परिणाम काही दिवसानंतर खूप जास्त जाणवले तर असे जे औषधं आहेत ते मार्केटमधून बाहेर घेतली जातात. आपल्याला त्यांची उपलब्धता बंद केली जाते आणि त्यांना आम्ही विड्रॉल शब्द वापरतो किंवा बॅन शब्द ज्याला म्हणतो की हे औषध आता बॅन करण्यात येत आहे, कारण त्याचे दुष्परिणाम हे त्याच्या चांगल्या परिणामांपेक्षा जास्त आहेत. तर अशी औषधं बाहेर काढली जातात. सर, तुम्ही सांगत असताना एक प्रश्न मनात आला, की काही औषधं आपण घेत असताना म्हणजे आपल्या रोजच्या प्रॅक्टिसमधली औषधं, की जी तापासाठी 7 दिवसाचा, 8 दिवसाचा डोस दिला जातो हो. किंवा 5 दिवसाचा डोस दिला जातो. प्रत्येकाची एक प्रवृत्ती असते, की 2-3 दिवसानंतर अरे बस झालं, गोळ्या संपला, मी आजारातनं बरा झालो. मग तो कितपत योग्य आहे, की ते औषधं मध्येच बंद करणं, डोस पूर्ण न करणं? ते सुद्धा अत्यंत धोकेदायक आहे. कारण जसं तुम्ही म्हटलं की बऱ्याचदा ताप वगैरे करता जी औषधे दिली जातात हे तज्ज्ञ त्याच्यामध्ये प्रतिजैविके दिली जातात, अँटीबायोटिक ज्याला म्हणतो. आणि अँटीबायोटिकचं एक तत्त्व आम्ही शिकवताना सांगतो मुलांना की आयदर यू किल देम ऑर दे विल किल द अँटीबायोटिक. म्हणजे तुम्ही एकतर त्या प्रतिजैविक एवढी वापरली पाहिजे की तो जो जंतू आहे संसर्गजन्य तो मेला पाहिजे. पण तो जर वाचला, तो जर टिकला, तर तो औषधाला मारण्याचे उपाय शोधतो. आणि जगातली सगळ्यात मोठी समस्या आता जी येते आहे त्याचं नाव आम्ही म्हणतो की अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स, AMR. त्याच्याकरता प्रत्येक देशामध्ये खूप सारी कारवाई सुरू आहे. भारतामध्ये आता मागच्या काही दिवसामध्येच म्हणजे या मागच्या 1 महिन्यात 2 महिन्यामध्ये त्याच्यावर खूप मंथन सुरू आहे की या अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्सवर कसं हे करावं. त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की औषधं जेवढी घेतली, जेवढी आपल्याला दिलेली आहे तेवढी घेणे आणि ती त्याच प्रमाणात त्याच वेळेत घेणे. कारण ती अत्यंत महत्त्वाचं आहे की ती त्याच प्रमाणात आणि त्याच वेळेत घेणे. उदाहरणार्थ तुम्हाला एका दिवसामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ म्हटलं आहे, तर ती सकाळ दुपार संध्याकाळाचं एक व्यवस्थित टाईमचं तेवढा गॅप ठेवून घेणं आवश्यक आहे. म्हणजे सकाळी एक लवकर घेतली 6-6:30ला, तर दुपारी आपण 2-3 वाजता 4 वाजता घेतली, नंतर रात्री 8-9 वाजता घेतली, तर एक आपल्याला व्यवस्थित असा त्याच्यामध्ये वेळ मिळतो. पण 3दा घ्यायचं म्हटल्यानंतर एक दुपारी 12 वाजता घेतली, दुपारी 2 वाजता घेतली, रात्री केव्हा तरी घेतली, मग तो प्रत्येक औषधाला त्याचं जे रक्तातलं प्रमाण आहे ते खालीवर होतं. बरोबर. आणि अशा ह्याच्यामध्ये काय होतं की संधी मिळते त्या बॅक्टेरियाला त्या औषधाच्या विरुद्ध
जीवनशैली बनवू शकेल असं. तर ते अत्यंत धोकेदायक आहे. असे कमी प्रमाणात औषधं घेऊ नयेत. सर यामध्येच काही आता जसं आपण कमी प्रमाणात म्हणतो तसं आपण जास्त प्रमाणात म्हणजे काही आता खोकल्यावरले लिक्विड्स आहेत ती गोड असतात. हो. मग ते प्रमाण काही वेळा ते जास्त घेतलं जातं. ते कितपत योग्य आहे? ते पण चुकीचं आहे. कारण जसं सांगितलं की प्रत्येक औषधाला हा एक त्याला म्हणतो की साईड इफेक्ट आहेच. तर गरज नसताना औषध घेणं त्याच्यामुळे महत्त्वाचे असे 3 तोटे आहेत. पहिलं एक की शरीराला गरज नसताना आपण त्या औषधासोबत जोडत आहोत. दुसरं, प्रत्येक औषधाला असलेल्या साईड इफेक्टप्रमाणे ते जास्तीच्या औषधाचे साईड इफेक्ट आपल्याला भोगावे लागणार आहे गरज नसताना. तिसरी, त्याची किंमत आपण चुकवतो आणि आपल्या कमाईचे पैसे आपण त्याच्यामध्ये टाकतो गरज नसताना. तर डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे घ्यायला काहीच हरकत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे एवढ्या करता कारण डॉक्टरांना त्याच्यातला अनुभव असतो. त्या अनुभवावरनं त्याला अंदाज येतो की कुठलं औषध 4 दिवसाकरता द्यायला पाहिजे, कुठलं 6 दिवसाकरता दिलं पाहिजे, कुठलं 15 दिवसाकरता दिलं पाहिजे, कुठल्या पेशंटकरता फेर तपासणी आवश्यक असेल. तर हे त्यांच्या अनुभवावरनं, त्यांच्या नॉलेजवरनं ते तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात आणि ते जर व्यवस्थित आपण पाळल्यास तर निश्चितपणे आपल्याला फायदा जास्त होईल, नुकसान कमीत कमी होईल. सर यामध्ये बोलताना लक्षात आलं की ज्यावेळी औषधं म्हणून आपण विचार करत असतो त्यावेळी ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदिक हा एक लोकांच्या मनातला हा संभ्रम निर्माण करणारी गोष्ट आहे. आयुर्वेदिक जास्त चांगली असतात, जी जास्त शरीराला म्हणजे त्याचे दुष्परिणाम शरीरावर कमी होतात, त्यामुळे ती चांगली आहेत. काही ॲलोपॅथिक घेणाऱ्या लोकांचं म्हणणं असतं की आयुर्वेदिक म्हणजे त्याची क्षमता आहे ती जास्त काळ घेतल्यानंतर किंवा जास्त दिवसानंतर ती शरीराला चांगली होईल. ॲलोपॅथीची लगेचच्या लगेच ते परिणाम दिसून येतात. मग यातला जो आपल्यातला गैरसमज आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याच्यामध्ये काय आहे की आपल्याकडे अशा खूप साऱ्या औषधांच्या सिस्टीम आहेत. म्हणजे आपण जशा 2 म्हटलं तशी अजूनही आहे, होमिओपॅथी सिस्टीम आहे, अजून सिद्ध आणि युनानी म्हणून आहे. तर या सगळ्या सिस्टीम आहे. याच्यामध्ये काय होतं की जर तुम्हाला समजा, त्याला उदाहरण दिलं जातं की आपल्याकडे समजा कोणी गुंड चोर आले आणि ते अगदी तुमच्या घरात घुसलेच, लक्षात आलं की घुसलेत, तुम्हाला कडी लावणे, तुम्हाला बाकीचं काही वेळ नाही आहे, तर तुम्हाला त्या काळात तुमच्याकडे असेल ते हत्यार वापरावंच लागेल. कारण ते चोर अगदी तुमच्या घरात आले, अगदी उरावर आलेत. समजा जे ॲलोपॅथी आहे त्याच्यामध्ये जसे प्रतिजैविक आहेत, ज्याला अँटीबायोटिक म्हणतो, तशा स्वरूपाचं आपल्याकडे आयुर्वेदिकमध्ये किंवा होमिओपॅथीमध्ये काही नाही. बरोबर. म्हणून मग आपण जर म्हटलं की तशी कंपॅरिझन होऊ शकत नाही. कारण जे ॲलोपॅथीमध्ये इमिजिएट काम करणारे आहेत अशी बरीचशी गोष्ट जे आहेत, किंवा तुम्हाला खूप जोरात वेदना होते, अतिशय जबरदस्त वेदना होते, अतिशय चांगले असे वेदनाशामक जे आहेत, जी ॲलोपॅथीमध्ये आहेत ती इमिजिएटली आपल्याला आयुर्वेदात नाही मिळत. मात्र काही असे दुर्धर रोग आहेत की जे खूप जुने आहेत, संधिवात वगैरे आहेत. मग संधिवात करता काही लोकांना वाटतं की खूप जुनं आहे, रोज रोज ॲलोपॅथीच्या गोळ्या घेण्या किंवा त्याचे जे दुष्परिणाम आहेत, या सगळ्या गोष्टीमध्ये संधिवात सारख्याला आपल्याला जर काही त्याचं मुळापासून उच्चाटन आयुर्वेदामध्ये होत असेल किंवा युनानीमध्ये होत असेल किंवा होमिओपॅथीमध्ये होत असेल, किंवा काही असे दुर्धर आजार आहेत ज्याचे आपल्याकडे ॲलोपॅथीमध्ये उत्तर नाहीत आणि आयुर्वेदामध्ये किंवा होमिओपॅथीमध्ये आहेत, तर असे काही आजार आहेत. त्याच्यामुळे असं ठळकपणे असं नमूद नाही करता येणार की आयुर्वेदिक चांगलं किंवा ॲलोपॅथी चांगलं. त्या त्या गोष्टीकरता जी गोष्ट चांगली आहे ती आपल्याला तज्ज्ञांकडनं समजून घ्यावी लागेल. कारण काही याच्यामध्ये जसं ॲलोपॅथीमध्ये औषधं नसतील, काही असे जनुकीय आजार असतील, पिढी दर पिढी आलेले काही आजार असतील, आणि त्याच्यामध्ये काही लोकांना वाटतं की आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथीमध्ये आम्हाला त्याचा चांगला गुण आला, त्यांना असं जाणवतं देखील की ॲलोपॅथीपेक्षा आम्हाला ते. तर अशा काळामध्ये ज्याचाच गुण चांगला येईल आणि ज्या गोष्टी करता जे मानलं जातं, जे प्रसिद्ध आहे, अशा गोष्टीचा वापर करावा असं माझा सल्ला राहील याच्यामध्ये. हे चांगलं की ते चांगलं याची तुलना न करता, जिथे इमर्जन्सी असेल, जिथं इमिजिएट तुम्हाला पाहिजे असेल तिथं ॲलोपॅथीशिवाय पर्याय नाही मात्र हे निश्चितपणे. आणि जिथे मात्र दुर्धर आजार आहेत अशा ठिकाणी तुम्हाला काही लोकांना जो फायदा होतो आयुर्वेदिकचा किंवा होमिओपॅथीचा, तसा वापर करायला हरकत नाही. सर आता बोलताना तुम्ही वेदनाशामक हा एक शब्द वापरला आणि हा वेदनाशामक हा प्रत्येकाच्या घरातला आज मेंबर बनून गेलाय. मग त्या वेदनाशामक गोळ्यांचे परिणाम, जे दुष्परिणाम आहेत ते जास्त मानले जातात. याबद्दल तुम्ही काय सांगाल की लोक वेदनाशामक म्हणजे त्यांच्या घरातला एक मेंबर असल्यासारखं खाणं सुरू असतंय? हो, अत्यंत धोकेदायक आहे ही गोष्ट. कारण वेदनाशामक औषधांना खूप दुष्परिणाम असतात. अत्यंत गरज असल्याशिवाय की अगदीच आपल्याला खूप काहीतरी दुखतंय, खूप काहीतरी लागलंय आणि एवढी आपल्याला वेदना आहे की त्याच्यामुळे आपल्याला दैनंदिन जीवन आपल्याला चांगल्याप्रमाणे काम करता येणार नाही, तर अशा स्वरूपात आपण समजा वेदनाशामक घेतली तर काय हरकत नाही. त्याच्यामुळे दुसरी गोष्ट, अगदी छोट्या छोट्या वेदनेकरता आपण घ्यायला लागलो तर त्याचे दुष्परिणाम म्हणजे बऱ्याचशा वेदनाशामक औषधांमुळे किडनीवर खूप मोठा परिणाम होतो. तिसरं महत्त्वाचं असं की जेव्हा अशी सवय लागते तर आपल्याला वेदना अजिबात सहन करता येत नाही, वेदना आपल्याला हे होत आणि बऱ्याचशा वेदनाशामक
औषधांचं स्वतःचा दुष्परिणाम आहे की ज्याला मेडिकली क्लासिफाय केलं जातं ॲनाल्जेसिक इंड्यूस हेडॅक, म्हणजे जे स्वतः वेदनाशामकमुळे डोकेदुखी वाढले असे पण प्रकार होतात. बापरे. तर त्याच्यामुळे शक्यतो गरज नसताना वेदनाशामक घेऊ नये. अगदीच वाटलं आपल्याला की थोडंसं लागलंय तर बरेचसे जे आहेत बाह्य वापरासाठी देखील वेदनाशामक उपलब्ध आहेत, ज्याला आपल्याला ट्यूब लावता येते, क्रीम किंवा लोशन लावता येतं, आणि त्याच्यामध्ये काही आयुर्वेदिकमध्ये पण आहेत, काही ॲलोपॅथीमध्ये पण आहेत. तर असे आपल्याला जे बाह्य स्वरूपाची आहे तर अशी आपल्याला लावून तेवढी स्थानिक वेदना आपल्याला कमी करता येते, जेणेकरून पूर्ण शरीरावर त्याचा दुष्परिणाम होत नाही. असा सल्ला देईन की वेदनाशामक देखील आपण तज्ज्ञांच्या सल्ल्याच्या शिवाय घेऊ नयेत. श्रोते हो, बोथरा सर आज आपल्याला औषधांच्या विज्ञानाबद्दल सांगतायत. मात्र वेळेअभावी आज आपण इथंच थांबूया. पण आपल्याला औषधाचं विज्ञान जाणून घ्यायचं आहे, वेगवेगळ्या औषधांचे प्रकार जाणून घ्यायचे आहेत आणि त्या औषधांच्या प्रकारामध्ये निर्मितीशास्त्र जे काय आहे त्याच्याबद्दलही आपण जाणून घेणार आहोत. आज वेळेअभावी इथंच थांबूया. सर, तुम्ही इथं आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं संपदा पिलणकर यांचं आणि सादरकर्ते होते योगीराज बच्चे.